भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरे आणि भाजपची नकली हिंदुत्व केलं एक्सपोज, आदित्य ठाकरे कडाडले. रेल्वेने दादरचे 80 वर्ष जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. एक आहे तो सेफ आहे म्हणतात, पण मंदिरही सेफ नाही अशी टीका त्यांनी केली होती. तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज हनुमान मंदिरात महाआरती करायला जाणार आहेत. मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटिसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे. आता यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. आदित्य ठाकरे म्हणालेत की काल उद्धव ठाकरे यांनी भाजपाचं नकली हिंदुत्व एक्सपोज केलं आणि आज रेल्वेनं मंदिर पाडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. काही भाजपचे लोक तिथे नाटक करत आहेत. आम्ही 5:30 तिथे जाणार आहोत. भाजपचं नकली हिंदुत्व आहे. फक्त निवडणुकीसाठी हिंदुत्व वापरलं जातं. भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात आलेली आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. हिंदुत्व आहे, जे चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केल्यानंतर आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे. मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी, नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला. जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे. आम्ही 5:30ला जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे. पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं. म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं आणि निवडणुका झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात. एका बाजूला आपण पाहतोय निवडणुकीच्या आधी काय काय अफवा पसरवल्या होत्या. म्हणजे कोणी सिद्धिविनायकवर क्लेम केलेला आहे, कोणी कुठच्या मंदिरावर क्लेम केला, मग ह्या बोर्डाने क्लेम केला आणि त्या बोर्डाने क्लेम केला. पण सत्य परिस्थिती ही आहे की भाजपचं सरकार बनल्यानंतर, म्हणजे अजून काय बनतं त्यांचा अजून विस्तार व्हायचा आहे, पण ते झाल्यानंतर हिंदू मंदिरच पहिली धोक्यात येतात आणि त्याच्यात हे हनुमानाचं मंदिर होतं. असो, आज ते झाल्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.